विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिकेची पूर्ण जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये या भरतीबद्दल आपण शैक्षणिक पात्रता, वयाची अट, पगार सर्व माहिती बघणार आहोत. अशाच प्रकारचे व्हिडिओ सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करून घ्या. तर या ठिकाणी बघू शकता, नवी मुंबई महानगरपालिका दिनांक आज बघू शकता 27/3/2024 रोजी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. आणि बघू शकता, नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क आणि गट ड ची ही पदे असणार आहे. एकूण पदे किती असणार आहे? तर एकूण पदे 620 पदे या पदभरतीमध्ये असणार आहे. व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही, एकदम शॉर्ट मध्ये जी महत्वाची आहे माहिती आहे तीच मी तुम्हाला सांगणार आहे. तर अर्ज तुम्ही उद्यापासून तुम्ही फॉर्म भरू शकत आहात. आता सर्वात पहिल्यांदा बघू शकता, ही पदं वेगवेगळी बघू शकता इथे. एकूण किती वेगवेगळी पदे आहेत? तर एकूण 30 वेगवेगळी पदे आहेत. काही 10वी पास वरती देखील पदे आहेत. पुढे यांचं पेमेंट बघायचं आहे आणि पदांची संख्या तुम्ही बघू शकत आहात. ठीक आहे, डिटेल्स मध्ये एक एक मी सांगतो. बघू शकता, उद्या 28/3/2025 पासून तुम्ही फॉर्म भरू शकत आहात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू शकता, SC ST ला चलन 900 रुपये आणि बाकीच्या सर्व कॅटेगरीना 1000 रुपयाचं चलन राहील, स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे. आता नेक्स्ट आपण वेगवेगळी जी शैक्षणिक पात्रता आहे, प्रत्येक पदाला किती जागा आहेत आणि इतर माहिती देखील बघणार आहोत. ठीक आहे. पदनाम बघू शकता, पदसंख्या, आरक्षण तपशील वगैरे दिलेला आहे. तर बघू शकता, बायोमेडिकल इंजिनियर गट क याचं पेमेंट इथे 41,800 ते 1,32,300 पर्यंत दिलेलं आहे. तर याची किती जागा आहेत एकूण? तर एकूण याच्या एकच जागा आहे. सॉरी, दोन जागा आहेत याच्या. एकच जागा आहे. एकच जागा आहे याच्यासाठी. आता याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय म्हटलेलं आहे? मान्यता प्राप्त विद्यापीठाची बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी असणे गरजेचे आहे आणि 2 वर्षाचा देखील त्याच्यामध्ये अनुभव देखील असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर दुसरे पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य. याची बघू शकता, एकूण 35 जागा आहेत. एकूण 35 जागा आहेत. आणि याची शैक्षणिक पात्रता काय म्हटलेलं आहे? मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची पदवी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे म्हटलेलं आहे. त्यांच्यानंतर नेक्स्ट पद आहे तिसरं, कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनियर. याच्या एकूण 6 जागा आहेत. याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय म्हटलेलं आहे? बघू शकता, मान्यता प्राप्त विद्यापीठाची बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी असणे गरजेचे आहे आणि 2 वर्षाचा तुमच्याकडे अनुभव देखील असणे गरजेचे आहे. कोणत्याही पदाबद्दल काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. पदनाम बघू शकता, उद्यान अधीक्षक काय म्हटलेलं आहे? तर एकूण एकच जागा आहे. याची शैक्षणिक पात्रता जर बघितली तर मान्यता प्राप्त कृषी विद्यापीठाची BSc बघू शकता, हॉर्टिकल्चर, ऍग्रिकल्चर, बॉटनी, फॉरेस्ट्री पदवी असणे गरजेचे आहे. वनस्पतीशास्त्रातील पदवी. ठीक आहे. त्याच्यानंतर जे 5वं पद आहे बघू शकता, सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी. याच्यासाठी एकच जागा आहे. ठीक आहे. याची शैक्षणिक पात्रता काय म्हटलेलं आहे? मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची जर पदवी असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. शासन मान्य पत्रकारिता, जनसंपादन बघू शकता, जनसंज्ञापन याच्यामधील एक पदविका असणे गरजेचे आहे आणि 3 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे, याच्यामध्ये म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर वैद्यकीय समाज सेवक गट क चं पद असणार आहे. एकूण जागा आहेत, एकूण याच्यामध्ये 15 जागा आहेत याच्यामध्ये. तर याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय म्हटलेलं आहे? मान्यता प्राप्त विद्यापीठाची समाजशास्त्र शाखेची पदव्युत्तर पदवी, मान्यता प्राप्त विद्यापीठाची वैद्यकीय समाजसेवक या विषयातील MSW पदवी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. ठीक आहे, म्हणजे MSW BSW असणे गरजेचे आहे आणि 2 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. MSW BSW याच्यामध्ये फॉर्म भरू शकत आहेत. त्याच्यामध्ये जर आता हे पुढचं वरील जे खालचं पद आहे बघू शकता, डेंटल हायजिनिस्ट. एकूण किती जागा आहेत? 3 जागा आहेत. एकूण याच्यामध्ये 3 जागा आहेत. पुढे या ठिकाणी बघू शकता, शैक्षणिक अर्हता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची विज्ञान शाखेची उच्च बघू शकता. म्हणजे या ठिकाणी तुम्ही HSC म्हणजे तुम्ही 12वी पास असणे गरजेचे आहे. 12वी पास असणे गरजेचे आहे आणि विज्ञान शाखेची म्हणजे तुम्ही सायन्स मधून 12वी पास असणे गरजेचे आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट पुढचं जे 8वं पद आहे, एकूण जागा पदनाम आहे स्टाफ नर्स. त्याला नर्स मिडवाईफ असे म्हटले जाते. त्याला एकूण 131 जागा आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये जागा आहे. याच्या काय म्हटलेलं आहे? याची शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त विद्यापीठाची BSc नर्सिंग
विषय पदवी असणे गरजेचे आहे, किंवा जर ते नसेल तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र 12वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. आणि सोबतच नर्सिंग काउन्सिल जनरल नर्सिंग मिडवायफरी या विषयाची पदवी देखील असणे गरजेचे आहे. आणि संबंधित विषयाचा 2 वर्षाचा अनुभव देखील तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. डाऊट असेल तर नक्की विचारून घ्या, कमेंटचा रिप्लाय दिला जाईल. पदनाम आहे बघू शकता डायलिसिस तंत्रज्ञ, एकूण 4 जागा आहे त्याच्यासाठी. तर याची शैक्षणिक पात्रता पुढे काय ठेवलेली आहे हे देखील मी तुम्हाला दाखवतो. बघू शकता मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी, म्हणजे तुम्ही सायन्स मधून कंप्लीट केलेली पाहिजे पदवी तुमची. 6 महिन्यांचा बघू शकता डायलिसिस तंत्रज्ञ अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केलेला असावा. आणि सोबतच 2 वर्षाचं तुम्हाला मराठीचं ज्ञान देखील असणे, 2 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. आता नेक्स्ट जे पुढचं पद आहे कोणतं आहे, सांख्यिकी सहाय्यक गट क चं पद आहे. एकूण 3 जागा आहेत, आणि याची शैक्षणिक पात्रता बघू शकता मान्यता प्राप्त विद्यापीठाची सांख्यिकी विषयासह पदवी असणे गरजेचे आहे. सोबतच 2 वर्षाचा अनुभव देखील असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर बघू शकता ईसीजी तंत्रज्ञ गट क चं पद असणार आहे. एकूण किती 8 जागा आहेत, 8 जागा आहेत. तुमचे या ठिकाणी जे शैक्षणिक पात्रता आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र इलेक्ट्रॉनिक्स या विषयासह विज्ञान शाखेतील पदवी असणे गरजेचे आहे. 2 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. आणि शासनमान्य संस्थेतील ईसीजी टेक्निशियन विषयाचे प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केलेले असावे असे देखील म्हटलेले आहे. त्याच्यानंतर बघू शकता पुढचं पद आहे CSSD तंत्रज्ञ, त्याच्यासाठी देखील सेम पात्रता असणार. 5 जागा आहेत. मान्यता प्राप्त विद्यापीठाची सूक्ष्म जीवशास्त्रातील पदवी असणे गरजेचे आहे. किमान 100 खाटांच्या रुग्णालयातील बघू शकता निर्जंतुकीकरण कामाचा 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर बघू शकता आहार तंत्रज्ञ, याची एकच जागा आहे. आहार तंत्रज्ञ एकच जागा आहे. आणि बघू शकता मान्यता प्राप्त विद्यापीठाची फूड अँड न्यूट्रिशन विषयासह BSc पदवी किंवा न्यूट्रिशन अँड बघू शकता डायट्रिशियन या विषयामधून पदव्युत्तर पदवी असणे गरजेचे आहे. आणि किमान 2 वर्षाचा तुमच्याकडे अनुभव देखील असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर बघू शकता नेत्र चिकित्सा सहाय्यक गट क चं पद असणार आहे. एकच जागा आहे याच्यासाठी. तर याच्यामध्ये म्हटलेलं आहे शैक्षणिक पात्रता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची विज्ञान शाखेची पदवी, तुम्ही या ठिकाणी 12वी सायन्स मधून पास असणे गरजेचे आहे. सोबतच तुमच्याकडे 2 वर्षाचा हा महाविद्यालयातील अनुभव देखील असणे गरजेचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे औषध निर्माता औषध निर्माण अधिकारी, एकूण 12 जागा आहेत याच्या. आणि हे चांगल्या लेवलचं एक चांगलं पद समजलं जातं. याची जी पात्रता दिलेली आहे त्यांनी शासनमान्य विद्यापीठाची बी फार्म पदवी असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र महाराष्ट्र फार्मसी ऍक्ट 1948 जे त्याची नोंदणी देखील असणे गरजेचे आहे. आणि सोबतच 2 वर्षाचा तुमच्याकडे अनुभव देखील असणे गरजेचे आहे असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर बघू शकता आरोग्य सहाय्यक महिला, स्पेशल महिलांसाठी असणार आहे. एकूण 12 जागा याच्यामध्ये आहेत, एकूण 12 जागा आहेत. तर याची शैक्षणिक पात्रता तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची विज्ञान शाखेची पदवी, तुम्ही या ठिकाणी 12वी सायन्स मधून असणे गरजेचे आहे. सोबतच संबंधित विषय कामाचा 2 वर्षाचा तुमच्याकडे अनुभव असणे गरजेचे आहे. आता सर्वात महत्त्वाचं, जर तुमची निवड झाली, आधी या ठिकाणी सर्टिफिकेट तुम्हाला गरजेचे नाही. निवड झाल्याच्या नंतर 12 महिन्यांचा प्रशिक्षण पाठ्यक्रम MPW किमान 2 वर्षात उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. नंतर तुम्हाला या ठिकाणी ट्रेनिंग दिली जाईल, ते तुम्ही पास होणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर आहे बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक गट क चं पद असणार आहे. एकूण 6 जागा आहेत. याची देखील पात्रता मी तुम्हाला सांगतो. महाराष्ट्र राज्य या ठिकाणी प्रमाणपत्र SSC तुम्ही या ठिकाणी बघू शकता 10वी पास असणे गरजेचे आहे. 10वी पास असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या विषयाचा 2 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा आणि 2 वर्षाचा अनुभव देखील असावा यांनी म्हटलेलं आहे. आणि जास्तच या ठिकाणी शैक्षणिक पात्रता त्यांनी काही पण ठेवलेली आहे असे मी म्हणेल. त्याच्यानंतर एकदम चांगल्या लेवलचं जे पद आहे पशुधन पर्यवेक्षक गट क चं पद असणार आहे. एकूण याच्यासाठी 2च जागा आहेत, 2च जागा आहे. याची शैक्षणिक पात्रता तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची बघू शकता तुम्ही 12वी आर्ट कॉमर्स सायन्स 12वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. सोबतच मान्यता प्राप्त विद्यापीठाची पशुसंवर्धनाची पदवी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. आणि संबंधित कामाचा 2 वर्षाचा तुमच्याकडे अनुभव देखील असणे गरजेचे आहे.
त्याच्यानंतर बघू शकता ऑक्झिलरी ऑक्झलरी नर्स मिडवाईफ ANM, त्याला एकूण 38 जागा आहेत. चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये इथे जागा आहेत. त्याच्यामध्ये बघू शकता जर तुम्ही या ठिकाणी फक्त SSC म्हटलेलं आहे, फक्त 10वी पास असणे गरजेचे आहे आणि शासन मान्य संस्थेचे ANMA अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केलेला असावा आणि त्यांची नोंदणी देखील असणे गरजेचे आहे ऑनलाईन. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप गट क. आता हे सर्वात महत्वाचं पद आहे आणि चांगल्या लेवलचं पद आहे. हे म्हणजेच बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजेच आरोग्य सेवक. आरोग्य सेवक हे आरोग्य सेवक पद आहे. एकूण जागा आहेत 51 जागा, सर्व कॅटेगरीना जागा आहेत. ठीक आहे. याची शैक्षणिक पात्रता जर बघितलं तुम्ही तर बघू शकता महाराष्ट्राचे तुम्ही फक्त या ठिकाणी 12वी सायन्स मधून उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. बघू शकता विज्ञान मंडळाच्या शाखी बघू शकता म्हटलेलं आहे 12वी पास असणे गरजेचे आहे. तुम्हाला मराठी भाषा येणे गरजेचे आहे. जर तुमची निवड झाली तर बघू शकता निवडीनंतर 12 महिन्यांचा प्रशिक्षण पाठ्यक्रम MPW 2 वर्षात उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. तुम्हाला या ठिकाणी हा लगेच लागणार नाही, त्याच्यानंतर तुम्ही पास होणे गरजेचे आहे एक कोर्समध्ये. ठीक आहे. फक्त 12वी सायन्स वाले देखील फॉर्म भरू शकत आहे त्याच्यामध्ये, एवढं सांगायचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर शस्त्रक्रियागृह सहाय्यक गट क पद असणार आहे. एकूण 15 जागा आहे शस्त्रक्रियागृह सहाय्यक याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये जर तुम्ही या ठिकाणी 12वी जीवशास्त्रातील विषयासह तुम्ही या ठिकाणी 12वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. HSC म्हटलेलं आहे 12वी असणे गरजेचे आहे. जर सरकारी बिनसरकारी कोणत्याही रुग्णालयातील तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं एक चांगल्या लेवलचं पद म्हणजे सहाय्यक ग्रंथपाल. एकूण किती जागा आहेत त्याच्या? एकूण 8 जागा आहेत. आता इथं जर पॉइंट विचारात घेतला तर इथं याची शैक्षणिक पात्रता काय आहे तुम्हाला बघू शकता. मान्यताप्राप्त विद्यापीठाची ग्रंथालय शाखेची पदवी, ते MLib BLib आहे ना, त्याची पदवी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. एवढंच म्हटलेलं आहे. आणि तुम्ही ही 12वी नंतर किती शिक्षण असो तुम्हाला फक्त ही पदवी असणे गरजेचे तुमच्याकडे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर याला दुसरं पद आहे वायरमन याच्यासाठी एकूण 2 जागा आहेत. किती आहेत? 2 जागा आहेत. परंतु याची शैक्षणिक पात्रता म्हटलेलं आहे तुम्ही 12वी म्हणजे तुम्ही 10वी पास असणे गरजेचे आहे. इथं 10वी पास असणे गरजेचे आहे आणि तुमचा या ठिकाणी ITI होणे गरजेचे आहे. बघू शकता काय म्हटलेलं आहे त्यांनी, पूर्ण प्रशिक्षण औद्योगिक प्रशिक्षण केंद्र पूर्ण असणे गरजेचे आहे. तदनंतर बघू शकता NTC VTT जे आहे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे आणि कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव कामाचा असणे गरजेचे आहे. आता ध्वनी चालक म्हटलेला आहे, ध्वनी चालक आहे हे बघू शकता गट क पद आहे. बघू शकता महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. आता तुम्ही या ठिकाणी फक्त इथं 10वी पास उत्तीर्ण असणे गरजेचे आहे म्हटलेलं आहे, 10वी पास. आणि सोबतच शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे रेडिओ TV अभियांत्रिकीमधील अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केलेला असावा असं म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्हाला हे देखील 10वी पास वरती भरता येणार नाही. तर उद्यान सहाय्यक जे आहे ते एकूण 4 जागा आहेत. याची शैक्षणिक पात्रता काय म्हटलेली आहे बघू शकता. मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चर, बघू शकता हॉर्टिकल्चर, ऍग्रिकल्चर, बॉटनी, फॉरेस्ट्री पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर जे आहे लिपिक टंकलेखक, एकूण किती सर्वात जास्त जागा 135 जागा आहेत. 135 जागा आहेत लिपिक टंकलेखकच्या. त्याची शैक्षणिक पात्रता काय आहे बघू शकता. मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट तुम्हाला येणे गरजेचे आहे आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट तुम्हाला स्पीड असणे गरजेचे आहे. सोबतच या ठिकाणी तुमच्याकडे प्रमाणपत्र देखील असणे गरजेचे आहे, शासकीय असणे गरजेचे आहे, ते प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर लेखालिपिक आहे, एकूण 58 जागा आहेत. लेखालिपिक एकूण 58 जागा आहेत. त्याच्यासाठी बघू शकता मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी असणे गरजेचे आहे. मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट असणे गरजेचे आहे. शासकीय टायपिंगचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर बघू शकता महिलांसाठी जे चांगले पद आहे बघू शकता शवविच्छेदन मदतनीस याच्यामध्ये फॉर्म माझ्या अंदाजित बघू शकता फक्त महिला नाही तर मुले देखील याच्यामध्ये फॉर्म भरू शकत आहात. एकूण 4 जागा आहेत. आता जर बघितलं इथं काय आहे तुमच्याकडे फक्त तुम्ही 10वी पास असणे गरजेचे आहे.
सोबतच शासकीय निमसरकारी कशा या ठिकाणी तुमच्याकडे 2 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर बघू शकता कक्ष सेविका आया असं म्हटलेलं आहे त्यांनी. एकूण 28 जागा असणे 28 जागा आहे. याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय म्हटलेलं आहे? महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. म्हणजे तुम्ही या ठिकाणी बघू शकता 10वी पास असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर 2 वर्षाचा तुमच्याकडे अनुभव देखील असणे गरजेचे आहे. ठीक आहे. आता सर्वात महत्वाचं जे पद आहे कक्ष सेवक त्याला वार्ड बॉय म्हटले जाते. एकूण किती जागा आहेत? 29 जागा आहेत. 29 जागा आहेत. तर याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे? बघू शकता महाराष्ट्र राज्य आता डायरेक्टली सांगतो तुम्ही 10वी पास असणे गरजेचे आहे. 10वी पास असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर म्हटलेलं आहे शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था मान्यवर ट्रस्ट यांच्या रुग्णालयातील संबंधित कामाचा 2 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे असं यांनी म्हटलेलं आहे. बघू शकता इथं टिप काय दिलेली आहे? कक्षसेवक वार्ड बॉय हे पद पुरुषांमधून भरावायचे असल्याने सदर पदाकरिता महिला आरक्षण दर्शवण्यात आलेले नाही. महिलांसाठी नाही हे पद. बघू शकता इथे वेगवेगळ्या काही सूचना दिलेल्या आहेत. ही देखील बघू शकता जी पूर्ण जाहिरात आहे तुम्हाला वायबीडी अकॅडमी या टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटेल. तर जी खाली जी महत्वाची जी माहिती आहे वय मी तुम्हाला सांगून देतो सर्व पदांकरिता 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. मागासवर्गीय अनाथ उमेदवार जे आहेत ते 43 वर्षापर्यंत भरू शकता आणि प्रावीण्य खेळाडू असतील ते 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. ठीक आहे. माजी सैनिक जे आहेत त्यांना 3 वर्षाचा कालावधी म्हणजे दलात झालेल्या सेवेइतका कालावधी 3 वर्ष वाढून भेटेल. त्याच्यानंतर दिव्यांग 45 वर्षापर्यंत, अंशकालीन पदवीधर 55 आणि भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. ठीक आहे. जे महत्वाचे पॉइंट आहेत तेच मी तुम्हाला सांगेल. आता शैक्षणिक पात्रता सर्वात महत्वाची होते आणि आता इथे जर बघितलं प्रत्येक जे आहे प्रत्येक पदाची जे काम आहेत ते इथे दिलेले आहेत. ठीक आहे. आता मी जे आहे पुढे जे महत्वाची जी माहिती वाटेल तीच मी तुम्हाला सांगेल. अन्यथा तुमचा जास्त वेळ घेणार नाही. आता ही परीक्षा TCS घेणार आहे की IBPS मी लगेच तुम्हाला सांगतो. बरं जाऊ द्या. टेलिग्राम वरती मी तुम्हाला TCS घेणार आहे की IBPS हे तुम्हाला मी नक्कीच सांगून देईल निश्चितच. आता प्रत्येक पदाचा जो अभ्यासक्रम आहे मी तुम्हाला इथे सांगून देतो. बायोमेडिकल आहे ते 100 प्रश्न 200 गुण. कनिष्ठ अभियंता 100 प्रश्न 200 गुण. इथं मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान सर्व विषय आहेत. तांत्रिक प्रश्न देखील काही विषयांना इथे असणार आहेत. बेसिक तुम्ही जो PDF आहे तुम्ही बघून घ्या सर्व माहितीचा. बघू शकता. आता समजा इथं 1 मिनिट. आता बघू शकता मराठी व्याकरण आहे, इंग्रजी व्याकरण आहे, सामान्य ज्ञान आहे, बुद्धिमत्ता आहे, संबंधित विषय तांत्रिक प्रश्न देखील असणार आहे प्रत्येकाला सर्व विषयांना. ठीक आहे. अभ्यासक्रम तुम्ही बघून घ्या सर्व पदांचा दिलेला आहे. ठीक आहे. आता पूर्ण माहिती जी सांगायची होती जे मेन पॉइंट आहे अभ्यासक्रम सांगितलेला आहे. त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता सर्व पदांची सांगितलेली आहे. आता इथं हा स्क्रीनशॉट वाटला तर तुम्ही काढून घ्या. इथे बघू शकता पूर्ण या ठिकाणी हे काय आहे तर तुमचे डॉक्युमेंट्स लिस्ट आहे. एवढे कागदपत्र तुमच्याकडे असायला हवे आहेत. ठीक आहे. आता पूर्ण माहिती मी सांगितलेली आहे. याच्या व्यतिरिक्त जर कोणताही डाऊट असेल तर तुम्ही मला सांगा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.